काही काही म्हणतात आम्ही जातीनं मराठा आहेत, जातीनं मराठा आहेत. इथे अनेक पलीकडे राहणारे मराठा असतील जातीनं असणारे, पण त्यांना जिजाऊंच्या जयंतीचं काही घेणं देणं नाही. इथे आमची पोरं तिथं बसली आहेत. गौतमी पाटील ठेवले असतील रशीद भाई, तर इथे बसायला जागा राहिली नसती. विचारांचं वाटोळं झालं, वाटोळं समाजाचं वाटोळं झालं. याला जबाबदार तुम्ही आणि मी आहे. इथे एखादा फ्लॅट मध्ये कुणी जाऊ नये, पण एखादा गेला ना, सांगतो, एखादा जर गेला म्हणजे वर गेला ना ढगात, आजूबाजूचे एवढे फ्लॅट आहेत ते पाहतील, डोकवतील आणि कामाला निघून जातील. त्यांना काही माणसाचं घेणं देणं नाही. मी रेल्वेने प्रवास करतोय, त्या खंडाळ्याच्या घाटामध्ये काही दिवसापूर्वी एक माकड ट्रेननी उडवलं होतं आणि ते उडवलेलं माकड ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस अनेक ट्रेन जात होत्या. त्या ट्रेन मधून त्या मंकी हिल नावाचं ठिकाण आहे, तिथं काय करायची लोक, केळी टाकायची. ज्या दिवशी माकडाला ट्रेननी उडवलं होतं त्या दिवशी अनेक बिस्किटाचे पुढे पडले होते, अनेक केळी पडल्या होत्या, पण हे का सुद्धा माकडानं उचलल्या नाही, कारण माकड मेलं होतं. कावळा जर मेला ना, कावळा, अनेक कावळे येतात. रस्त्यावरती कुत्रं जर मेलं ना, अनेक कुत्री गोळा होतात. त्या दिवशी कुत्र्याला खायला टाका, कुत्रं खाणार नाही. आणि माणूस मरू द्या, रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थरोळ्यात माणूस जर पडला तर त्याला उठवायला, उचलायला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला माणूस येत नाही. ही भयान अवस्था माणसाची झालेली आहे. म्हणून असं असताना सुद्धा तुम्ही सगळ्या माणसांनी, सांगतो मी, तुम्ही सगळ्या माणसांनी या महामानवांचा जयंतीचा सोहळा आयोजित केला. तुम्हाला सॅल्यूट मी या ठिकाणी करतो. काय आहे विचारांचं देणं? ही एका जातीची माणसं आहे का? एका जातीची आहे का? नाही ना, एका जातीची नाही. तरी सुद्धा एका जातीची जरी नसली तरी एका विचाराची 100% होती, 100%. महाराष्ट्रात विचारा ना, शिवाजी महाराज कोण? लोक म्हणतात मराठ्यांचा. जिजाऊ कोण? मराठ्यांचा. बाबासाहेब आंबेडकर कोण? दलितांचे. सावित्रीबाई फुले कोण? माळ्यांच्या. फातिमा शेख कोण? मुस्लिमांच्या. मुक्ता साळवे कोण? मातंगांच्या.